नमस्कार मित्रांनो, आचार्य 90 FM तुमचा आपला रेडिओमध्ये मी तेजस्विनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। मित्रांनो, आज मराठी भाषा गौरव दिनाच्या तुम्हा सगळ्या आचार्य 90 FMच्या प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना माझ्याकडून आणि आमच्या आचार्य 90 FMच्या पूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा। आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त खास कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे। प्रेक्षक हो, माणूस हा उत्सव प्रिय आहे। साहित्य संमेलन आणि कवी संमेलन ही त्याची साक्ष देणारी आहेत। कविता हा अतिशय संवेदनशील आणि गंभीर असा साहित्य प्रकार आहे। गाणं स्वरूपातलं तिचं आदिम रूप मात्र अद्याप कायम आहे। गाणं हे सामूहिक आनंदोत्सवाचं माध्यम आहे। वाचकांपेक्षा श्रोत्यांची संख्या नक्कीच जास्ती असते। त्यामुळेच मंचावरून सादर होणाऱ्या कविता या गाणं स्वरूपातल्या टाळ्या घेणाऱ्या असतात। प्रत्येक कवीचं नवसृजन रसिकांसमोर शेअर करण्यापेक्षा मोठा आनंद कोणता? आणि आज हाच आनंद आपल्याला केवल प्रयोगीच्या कवयित्री, लेखिका अनघा तांबोळी आणि गायक अमित कदम देणार आहेत। तुम्हा दोघांचंही आमच्या आचार्य 90 FM मध्ये खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद तेजस्विनी। आता प्रेक्षक हो, मी तुम्हाला केवल प्रयोगी विषयी सांगते। केवल प्रयोगी हा सध्याच्या आघाडीच्या कवयित्री आणि लेखिका अनघा तांबोळी यांच्या कवितांवर आणि गाण्यांवर आधारित कार्यक्रम आहे। चंद्रपूर, नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक, मालेगाव, जळगाव अशा अनेक ठिकाणी त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत आणि होतही असतात। हा दर्जेदार कार्यक्रम सर्वच वयोगटातल्या श्रोत्यांच्या पसंतीस उतरत असतो। तर आज आपण मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या खास कवी संमेलनाचं आणि खास केवल प्रयोगी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। त्याचा आपण आस्वाद घेऊया। धन्यवाद। मुंबईकरांसमोर केवल प्रयोगी सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे। हा माझ्या कवितांवरचा आणि गाण्यांवरचा कार्यक्रम आहे। कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता ही देखील माझीच आहे। या कार्यक्रमात जी गाणी सादर होतील ती स्वरबद्ध केली आहेत श्री संजय किल्लेदार यांनी आणि आज गाणं म्हणणार आहेत, गायक आहेत आपल्यासोबत ते अमित कदम। गेली 12 वर्ष ते क्रिकेट कोच म्हणूनही काम करत आहेत आणि सुरेश वाडकर यांच्या आजीवासन या अकॅडमीमध्ये ते शास्त्रीय संगीत शिकत आहेत। अनेक त्यांनी लाईव्ह शोज केलेले आहेत। असे कवी गायक आपल्याला लाभलेले आहेत। केवल प्रयोगी हे नाव या कार्यक्रमाला ह्यासाठी की केवळ तुमच्यासाठी, तुमच्यासारख्या रसिकजनांसाठी हा कवितांचा प्रयोग होत आहे। जसा नाटकाचा प्रयोग असतो तसा कवितांचा प्रयोग, म्हणजे नाटकाचा हजारावा असला तरी तो प्रयोगच असतो आणि हाही कवितांचा प्रयोग तुमच्या समोर ठेवते। आणि केवल प्रयोगी हे नाव कार्यक्रमाला यासाठी की आपल्या मराठी भाषेमध्ये केवल प्रयोगी नावाचा एक अव्यय आहे, ज्याला आपण उद्गारवाचक असं म्हणतो। जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला खूप आवडते तेव्हा आपल्या तोंडून आपसुक निघून जातं, वाह वाह क्या बात है, आणि ते म्हणजे केवल प्रयोगी। तुम्हाला आमच्या कार्यक्रमादरम्यान आमची जर गाणी कविता आवडल्या तर तुम्ही या केवल प्रयोगीचा मनमुराद वापर करावा, याहीसाठी हे नावाचं प्रयोजन। आपण मराठी भूमीवर जन्मलो आणि वाढलो। इथल्या मातीवर शिवरायांच्या घोडदळाचे ठसे आहेत, संतांच्या पाऊलखुणा आहेत, टिळकांच्या गीतारहस्याचे पडसाद आहेत, सावरकरांचं जयोस्तुते आहे, पुलंची फुलराणी आहे आणि आंबेडकरांची अख्ख्या भारतवर्षाला पेलून धरेल अशी राज्यघटना देखील आहे। काय नाहीये पावनभूमीत आणि काय नाहीये या मराठी भाषेतही। रणांगण गाजवणारा रांगडा पोवाडा, भावविभोर करणाऱ्या केशवसूत कुसुमाग्रजांच्या कविता, ओव्या, अभंग, कथा, कादंबऱ्या असं विपुल लेखन आपल्या मायमराठीत झालेलं आहे आणि आजही होत आहे। आपली मराठी आपलं स्वत्व टिकवत आणि आपल्यामध्ये नवीन सकस असं सामावून घेत दिवसेंदिवस समृद्ध होत आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या मराठीचा अभिमान आहे। आम्ही मराठीला वंदन करतो आणि कार्यक्रमाची सुरुवात करतो। मराठीची थोरवी गाणारी एक ओवी ज्ञानेश्वरीमध्ये देखील आहे। जैसे सूर्यबिंब जरी बचके एवढे परी, प्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दांची ये व्याप्ती तेने पारे अनुभवावी। म्हणजे सूर्यबिंब जरी आपल्याला तळव्या एवढं भासत असलं आणि आपण तळव्याने असं ते झाकू जरी शकत असलो तरी प्रत्यक्षात मात्र त्याचं तेज हे तिन्ही लोकांना प्रकाशमान करेल असं दैदिप्यमान आहे। त्याचप्रमाणे मराठीचं शब्दवैभवही तिन्ही लोकांना प्रकाशमान करेल असंच दैदिप्यमान आहे
आणि म्हणून आपल्याला आपल्या मराठीचा अभिमान आहे. जगाचा इतिहास जर आपण नकाशासारखा डोळ्यासमोर ठेवला ना, तर आपल्याला असं दिसून येतं की जगावर सुरुवातीला वेगवेगळ्या धर्मसंस्थापकांचं राज्य होतं. त्यानंतर राज्य आलं ते वेगवेगळ्या सम्राटांचं, त्यानंतर आलं ते साधू संतांचं, त्यानंतर आलं ते लोकनेत्यांचं, आणि आता राज्य आहे ते सामान्य म्हणवल्या जाणाऱ्या कॉमन मॅनचं. कॉमन मॅन हा परिस्थितीने पिचलेला गांजलेला जरी असला तरी प्रत्यक्षात मात्र तो अत्यंत सामर्थ्यशाली असतो. तो एकटा असतो तेव्हा सामर्थ्यवान असतोच, पण तो जेव्हा समूहात येतो तेव्हा त्याचं सामर्थ्य हे कित्येक पटीनं वाढतं. आणि हे सांगणारी कविता जी वर्ध्याला मी आता साहित्य संमेलनात सादर केली, ही अत्यंत माझी आवडती कविता आहे. ती तुमच्या समोर सादर करून कार्यक्रमाची सुरुवात करते. कवितेचं शीर्षक आहे कॉमन मॅन. इयत्ता चौथीत असताना पाटीवर आकडेमोड करताना गुरुजींनी टपकन डोक्यात टपली हाणली आणि म्हणाले, इतका कसा रे तू सामान्य, तुझा हा हातच्याचा गोंधळ मला अगदी सामान्य. टपली खाल्ल्याने हातचा मात्र हातून सटकला. बरं का, टपली खाल्ल्याने हातचा मात्र हातून सटकला आणि सामान्याचा शिक्का कपाळ येऊन चिकटला. कॉमन मॅन असतो एक अगदी निरुपद्रवी जीव, अंग अकसून घेणारा आणि भिंतीच्या कडेकडेने चालणारा. जरा कुठं खुट्ट झालं की बिळात जाऊन लपणारा आणि अन्यायाची चीड बीड आली तरी आतल्यात जळणारा. त्यागाबिगाच्या आमच्या कल्पनाही तशा मर्यादितच असतात. बरं का, फार तर डब्यातली अर्धी पोळी भाजी देण्या इतपत त्या जाग्या असतात. उगाच आपलं रामासारखं राजवैभवावर पाणी बिणी सोडायचं स्वप्नातही काही रुचत नाही. आणि पगारवाढ झाल्याशिवाय देवापुढच्या पेटीत ₹1.25 काही पडत नाही. पण हाच कॉमन मॅन जेव्हा निष्काम भक्तीनं हाती टाळ धरतो आणि पंढरीची वाट चालतो, तेव्हा देवही खाली उतरतो आणि फाटक्या कपड्यात विसावतो. लाखो हात, लाखो पाय, लाखो डोकी असलेल्या मला नसते जाणीव माझ्या अफाट शक्तीची. पण अचानक कधीतरी सत्ता उलथून क्रांती घडून जाते, तेव्हाच उणूक दिसून जाते माझ्या अस्मितेची. पण मी हाडाचा सामान्यच राजमुकुट पेलू न शकणारा, विराट रूप दाखवून झालं की पुन्हा आपला घाबराघुबरा होणारा. गुरुजींच्या एका टपलीनं मात्र एक काम केलं. देवाचं देवपण आणि माणसाचं माणूसपण खरं कळून गेलं. धन्यवाद. पुढची कविता घेते. आता सध्या परीक्षांचा सीझन आहे. 10वी-12वीच्या परीक्षा किंवा इतर आता सगळ्या परीक्षा सुरू होतील किंवा झालेल्या असतील. तर काही परीक्षांना आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण महत्व असतं. म्हणजे आपल्याला ते द्यावं लागतं, जसं की 10वी आणि 12वीच्याच परीक्षा. तर म्हणजे एक अर्ध्या मार्काने ऍडमिशन जातात. या वर्षीचे कट ऑफ मार्क्स पुढच्या वर्षी चालत नाहीत, पुढच्या वर्षीचे त्याच्या पुढच्या वर्षी चालत नाहीत. इतकी प्रचंड स्पर्धा असते आणि या स्पर्धेचं ओझं काही विद्यार्थ्यांच्या मनावर होतं आणि ते अत्यंत चुकीचा असा आत्महत्येचा पर्याय निवडतात. अर्थात त्यांना हा पर्याय निवडावा लागू नये यासाठी ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे शर्यत. यामध्ये जो विद्यार्थी आहे तो आत्महत्या करायला निघालेला आहे आणि त्यावेळी त्याच्या मनात असलेल्या विचारांचं वादळ काय असू शकतं हे या कवितेमध्ये आहे. कवितेचं शीर्षक आहे शर्यत. आई तुझ्या कुशीची ऊब आठवते या क्षणाला, दोष देऊ नकोस ग मात्र तुझ्या प्राक्तनाला. जन्मल्यापासून धावावं लागलंय मला केवळ जिंकण्यासाठी, धपापत ओठीचा फेस निकटत केवळ आणि केवळ फक्त शर्यतीसाठी. ही शर्यत कशासाठी जिंकायची मला कधी कळलंच नाही. दरवर्षी खांद्यावरती वाढणारं अपेक्षांचं ओझं आता मला पेलवत नाही.
हळूहळू आम्ही सगळेच जण आता घोड्यासारखे दिसतोय. हळूहळू आम्ही सगळेच जण आता घोड्यासारखे दिसतोय. डोळ्याला आमच्या झापड आणि वेदना कळू नयेत म्हणून नाल ठोकतोय. शाळा नसून या सगळ्या घोड्यांच्या पागा आहेत. शाळा नसून या सगळ्या घोड्यांच्या पागा आहेत. बाप आमच्यावर पैसे लावतात तर शिक्षक आमचे जॉकी आहेत. आणून दे मला तो वेळ जो केवळ माझ्या मित्रांसाठीचा होता. आणून दे मला तो वेळ जो केवळ माझ्या मित्रांसाठीचा होता. दंगामस्ती करण्यात मला त्यांच्याच मध्ये घालवायचा होता. आणून दे मला ती भेळ जी मला चाखायची होती. आणून दे मला ती भेळ जी मला चाखायची होती. आंबट गोड चवजीची जिभेवरती खेळवायची होती. आणून दे मला ते सगळं सगळं. आणून दे मला ते सगळं सगळं. ते माझं हरवलेलं बालपण, तो आजीबरोबर न घालवता आलेला वेळ, ती झोपाळ्यावरची कधीच न म्हटलेली गाणी. पण आता खूप उशीर झालाय. पण आता खूप उशीर झालाय. फास गळ्याभोवती केव्हाच आवळलाय. पहिल्यांदाच निघालोय मी या प्रवासाला खूप दूरवरच्या देवाच्या गावाला. तिथे मात्र ही शर्यत नसेल. तिथे मात्र ही शर्यत नसेल. धावण्यासाठीची गरज नसेल. तिथे मात्र ही शर्यत नसेल. धावण्यासाठीची गरज नसेल. फुलांमध्ये सप्तरंग असेल आणि मुलांमध्ये बाल्य असेल. फुलांमध्ये सप्तरंग असेल आणि मुलांमध्ये बाल्य असेल. तर असे काही काही प्रसंग आपल्या आयुष्यात येत राहतात की आपल्याला ते विचार प्रवृत्त करतात. तर आपण बघत असतो की मुलं ही अभ्यासासाठी शिक्षणासाठी खूप मेहनत करत असतात. पण विचार केला तर ही शिक्षण व्यवस्था तितकी चांगली राहिली आहे का असा प्रश्न मनात येतो. तर शिक्षणाचं पूर्ण बाजारीकरण झालेलं आहे. आज आपण केजीच्या मुलाला ऍडमिशन घ्यायला गेलो तर त्यावेळेला भरायची फी किंवा इमारत निधी किंवा आणखीन काय स्वरूपात जे आपण पैसे भरतो त्या पैशामध्ये कदाचित आपलं पूर्ण शिक्षण पण झालेलं असू शकतं. म्हणजे या शिक्षण क्षेत्रामध्ये 3 गोष्टी घडताना दिसतात. एक म्हणजे वाढलेली स्पर्धा, शिक्षणाचा घसरलेला दर्जा आणि वाढलेली फी. तर या सगळ्या गोष्टींमुळे 2 प्रकारचे विद्यार्थी जन्माला येतात. एक म्हणजे जे आत्महत्येला प्रवृत्त होतात, आता आपण बघितलं तसे, किंवा या शिक्षण संस्थेला आणि या सगळ्या सिस्टीमला पुरून होतील असे निगरगट्ट विद्यार्थी जन्माला येतात, सामान्य मुलं सोडून. आणि मग आपण कुठेतरी एकलव्य आणि द्रोणाचार्यांची कथा ऐकलेली असते की समोर एकलव्याने द्रोणाचार्यांची मूर्ती ठेवलेली असते आणि तो धनुर्विद्या शिकतो आणि त्याच्यानंतर तो अंगठा कापून देतो. तर हे सगळं बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की कुठे ते एकलव्य द्रोणाचार्य आणि कुठे ही आजची शिक्षण व्यवस्था. आणि यावर भाष्य करणारी एक गमतीशीर कविता तुमच्या समोर सादर करते. कवितेचे शीर्षक आहे नव्या युगातला एकलव्य. तर हा जो एकलव्य आहे हा नवीन युगातला आहे. तर तो कसा वागेल नवीन युगाप्रमाणे हे या कवितेमध्ये आहे. मेंढरं वळत वळत तो चुकून आपली वाट चुकला. तो म्हणजे आता नवीन युगातला एकलव्य. मेंढरं वळत वळत तो चुकून आपली वाट चुकला. कसला एवढा आवाज घुमतोय जंगलामध्ये बघत सुटला. कुठलेसे गुरुजी जमवून पोरांना धनुष्यबाण शिकवून राहिले. कुठलेसे गुरुजी जमवून पोरांना धनुष्यबाण शिकवून राहिले. धनुष्याचं चित्र काढून पोरांकडून ते गिरवून राहिले. आधी थेरी मग प्रॅक्टिकल. धनुष्याचं चित्र काढून पोरांकडून ते गिरवून राहिले. बड्या बापांची पोरती दंगामस्तीच करून राहिली. बड्या बापांची पोरती दंगामस्तीच करून राहिली. चिंचा बोरं पाडण्यात मती त्यांची गुंतून राहिली. धनुष्यबाण काढून पिशवीतून, बरं का, धनुष्यबाण काढून पिशवीतून गुरुजींनी पक्षावरती नेम धरला. गुरुजींचाच नेम तो, त्याचा काही नेम नव्हता. सू सू करत बेटा तो कुठंतरी जाऊन पडला. सू सू करत बेटा तो कुठंतरी जाऊन पडला. पोरांना का हसायला आपला तेवढाच एक चान्स भेटला. गलोलीत घेऊन दगड त्याने एक नेम धरला. गलोल माहिती ना, बेचकी असते. गलोलीत घेऊन दगड त्याने एक नेम धरला. दुसऱ्याच क्षणी तो रान पक्षी गुरुजींच्या पायावर येऊन पडला. गुरुजी ते अवाक झाले. चष्मा कसा कसा पुसून बोलले. गुरुजी ते अवाक झाले. चष्मा कसा कसा पुसून बोलले. अरे कोण आहे तो माईचा लाल ज्याने मला ललकारले. अरे टाक माझी फी आधी फुकटात का बरं शिकून राहिला. अरे टाक माझी फी आधी फुकटात का बरं शिकून राहिला. आणि धनुष्याची आयपत नाही म्हणून का गलोलीनं मारून राहिला. ओ आयपत कुणाची काढता गुरुजी. एकलव्य आले. आयपत कुणाची काढता गुरुजी नेम तुमचा पाहिलाय मी. आयपत कुणाची काढता गुरुजी नेम तुमचा पाहिलाय मी. विना परवाना पाखरू मारलत फॉरेस्ट ऑफिसरला सांगतोय जी.
मांडवली करता का थोडक्यात, मला फार काय वाढवायचं नाही. मांडवली करता का थोडक्यात, मला फार काय वाढवायचं नाही. उजव्या बोटातली सोन्याची अंगठी तुम्हाला तशी बरं शोभत नाही. सोन्याची अंगठी बोटात घालून पाखरू घेऊन तो माघारी फिरला. बरं का, सोन्याची अंगठी बोटात घालून पाखरू घेऊन तो माघारी फिरला. आजच्या युगातला एकलव्य असतो, गुरुदक्षिणा घेऊन गेला. आजच्या युगातला एकलव्य असतो, गुरुदक्षिणा घेऊन गेला. वा, खूपच सुंदर, मस्त. आता एक अभंग तुमच्या समोर सादर करतोय. कुणाला कशात देव दिसेल तर कुणाला कशात. कुणाला मंदिरात देव दिसतो, कुणाला माणसात देव दिसतो, तो कुणाला कष्टामध्ये घामामध्ये विठाई दिसते. कांदा मुळा भाजी अवगी विठाबाई माझी असं म्हणणारे सावता माळी, गोरा कुंभार, तुकाराम, एकनाथ असे कितीतरी संत आपल्याकडे होऊन गेले. कुणी भक्ती मार्गाने देवाजवळ जायचा रस्ता दाखवला, तर कुणी ज्ञान मार्गाने. गाडगे बाबांसारख्या संतांनी तर कर्म मार्गाने देवाजवळ जायचा आपल्याला रस्ता दाखवला. खरं तर आजच्या युगातले प्रकाश आमटे, बाबा आमटे हे कर्मयोगी संतच आहेत. मार्ग कुठलाही असू देत, देवाचं सान्निध्य, त्या निर्गुण निराकार परमात्म्याशी एकरूप व्हायची इच्छा सगळ्यांनाच असते. ऐकूया अभंगातून. करी जोडून या उभा विठू पुढे, बाह्य जग आता आठवेना. करी जोडून या उभा विठू पुढे, बाह्य जग आता आठवेना. पांडुरंग नामे विसरल जन, सुख तुके साठवेना. पांडुरंग नामे विसरल जन, सुख तुके साठवेना. सुख तुके साठवेना. करी जोडून या उभा विठू पुढे, बाह्य जग आता आठवेना. करी जोडून या. ब्रह्मानंदी टाळी लागली हो आता. ब्रह्मानंदी टाळी लागली हो आता. दर्शन दे मजला याची डोळा. ब्रह्मानंदी टाळी लागली हो आता. दर्शन दे मजला याची डोळा. कृपा करी आता माझे हो कृपाळू. कृपा करी आता माझे हो कृपाळू. प्राणकंठी आले आहे गोळा. प्राणकंठी झाले आहे गोळा. करी जोडून या उभा विठू पुढे, बाह्य जग आता आठवेना. करी जोडून या. मोहमाया सारी त्यजून आलो. नाम तुझे मुखी घेण्या पायी. विठ्ठल 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 विठ्ठल. मोहमाया सारी त्यजून आलो. नाम तुझे मुखी घेण्या पायी. माथ्यावर कार ठेवसी माझ्या. बाळ झालो मी तू माझे गे आई. बाळ झालो मी तू माझे गे आई. करी जोडून या उभा विठू पुढे, बाह्य जग आता आठवेना. करी जोडून या.
अना म्हणे आता पुरे करी खेळ थांबव भक्ताला परीक्षणे अना म्हणे आता पुरे करी खेळ थांबव भक्ताला परीक्षणे मन हे कधीचे पैलतीरी आले टाळू नको रे शरीर सोडवणे टाळू नको रे शरीर सोडवणे शरीर सोडवणे करी जोडून या उभा विठू पुढे बाह्य जग आता ठेवेना पांडुरंग नामे विसरले जन सुख तुके साठवेना सुख तुके साठवेना करे जोडून या उभा विठू पुढे बाह्य जग आता ठेवेना करे जोडून या. सुंदर सुंदर वातावरण एकदम भक्तिमय झालेलं आहे. फार छान म्हटलंस. आता याच विषयाशी संलग्न पुढची कविता घेऊया. तर आपण मंदिरात जात असतो आजकाल. तर मंदिरात दर्शनाला जातो तर आपल्या काही गोष्टी लक्षात येतात. म्हणजे माझ्या तरी आलेली अशी एक गोष्ट आहे की मंदिरातली गर्दी खूप वाढली आहे आजकाल. म्हणजे घराजवळचं कुठलंही मंदिर असेल तर गर्दी असतेच. पण जर मोठं कुठलं देवस्थान असेल की प्रभादेवी आहे, शेगाव आहे, तिरुपती आहे, तुळजापूर आहे, अशा मोठ्या देवस्थानांमध्ये जर आपण गेलो तर मंदिरातली गर्दी ही प्रचंड असते. आणि त्या देवाचा जो उत्सव असेल तर मग ती गर्दी काय विचारतोस. दोन तीन तास आपले लाईन मध्ये जातात. तर केवळ लोकसंख्या वाढीमुळे हे सगळं घडलेलं आहे की आणखीन काय कारण आहे असा मनात प्रश्न येतो. आणि मला असं वाटतं की भीती आणि निराशा ह्या गोष्टी सुद्धा गर्दीला कारणीभूत आहेत. आणि हा विचार कवितेला प्रवृत्त करतो. कवितेचे शीर्षक आहे भिकारी कोण. आठवत नाही पण तो कुठलासा उत्सवी वार होता. आठवत नाही पण तो कुठलासा उत्सवी वार होता. देवळाच्या गळ्याभोवती माणसांचाच मोठा हार होता. जीर्ण शीर्ण देऊळ ते आज अचानक सजलं होतं. जीर्ण शीर्ण देऊळ ते आज अचानक सजलं होतं. बुड्ढा घोडावर लाल लगाम असंच काहीतरी वाटत होतं. रोजचा आळसावलेला पुजारी आज देवळानं ओळखलाच नाही. रोजचा आळसावलेला पुजारी आज देवळानं ओळखलाच नाही. तोंडात नामस्मरण, कपाळाला गंध, या तुक्कट बुद्धीची केवढी ही घाई. अरे कालपर्यंत तर काही नव्हतं, आज ही सगळी कसली दुकानं. अरे कालपर्यंत तर काही नव्हतं, आज ही सगळी कसली दुकानं. हार, प्रसाद, चहा, फरसाण, देवादारी जाऊन काही पण विकानं. पाचोळ्यासारखी माणसंच माणसं लांबून लांबून आलेली. पाचोळ्यासारखी माणसंच माणसं लांबून लांबून आलेली. हात जोडून वाकून देवाला काहीतरी मागणारी. देव तर बिचारा थकला असेल हारांचं ओझं सांभाळून. देव तर बिचारा थकला असेल हारांचं ओझं सांभाळून. एका गोडच पेढ्याच्या मोबदल्यात गाऱ्हाण्यांची जंत्री ऐकून. स्वार्थी हवरट माणसाच्या मागण्या काही संपत नाहीत. स्वार्थी हवरट माणसाच्या मागण्या काही संपत नाहीत. भक्ती आणि लाचारी यातल्या सीमारेषाही स्पष्ट नाहीत बरं का. भक्ती आणि लाचारी यातल्या सीमारेषाही स्पष्ट नाहीत. तरीही लोचटासारखी आज जाऊन मोठा पदर पसरून आले. तरीही लोचटासारखी आज जाऊन मोठा पदर पसरून आले. कामाच्या मोबदल्यात देवालाच नारळाचं आमिष दाखवून आले. देवळातनं बाहेर पडता पडता भिकाऱ्यांची रांग पाहिली. देवळातनं बाहेर पडता पडता भिकाऱ्यांची रांग पाहिली. काम न करता भिका मागता अंगाची नुसती लाही झाली. राग औरत भीक घातली तर भिकारी तुच्छतेने हसला. राग औरत भीक घातली तर भिकारी तुच्छतेने हसला. अगं देवाच्या दारातली भिकारीस तू, भिकाऱ्याकडून भीक काय घ्यायची म्हणला. देवाची लेखी बघ ही सारी भिकाऱ्यांचीच रांग. देवाच्या लेखी बघ ही सारी भिकाऱ्यांचीच रांग. काही भक्ताच्या सोंगातले तुझ्यासारखे आणि काही खरेखुरे भिकारी माझ्यासारखे. नाणं हातातनं घरंगळलं. नाणं हातातनं घरंगळलं. कुठंतरी जाऊन पडलं. देवळाच्या कोंदड गाभाऱ्यातही देवाच्या चेहऱ्यावर स्मित फुटलं. देवळाच्या कोंदड गाभाऱ्यातही देवाच्या चेहऱ्यावर स्मित फुटलं.
तर रोजच्या जीवनात आपल्या ज्या घटना घडतात किंवा जे आपण अनुभव घेतो त्याच्यातनच कविता स्फुरत असतात. काही आठवणी असतात, काही रोजच्या घडणाऱ्या घटना असतात. तर आठवणी म्हटलं की आपल्याला लहानपण आठवतं की आपण आपलं लहानपण ज्या गावी गेलेलं असतं किंवा ज्या शहरात आपण सुरुवातीचे काही दिवस जे बालपणीचे घालवले असतात त्या गावाशी आपले एक वेगळेच ऋणानुबंध जोडलेले असतात. त्यानंतर आपण पोटापाण्यासाठी कुठेही मोठ्या शहरात जरी गेलो तरी ते जे सुरुवातीचे दिवस असतात ते आपल्या मनातनं काही पुसले जात नाहीत. त्या आठवणी म्हणजे अशा की पिंपळाचं पान आपण जसं वहीमध्ये ठेवतो आणि ते जसं जसं जुनं होत जातं तसं तसं त्याच्यावरची जाळी वाढत जाते आणि ते अतिशय आणखीन सुंदर सुंदर दिसायला लागतं. त्याचप्रमाणे ह्या आठवणी असतात की ज्या त्या आणखीन जुन्या झाल्या तर तितक्याच त्या गोड वाटायला लागतात. तर ह्या म्हणजे जे गावातल्या आठवणी आहेत त्याच्यावरची ही कविता आहे. कवितेचं शीर्षक आहे गाव. गाण्याचा प्रयत्न करते. गावाच्या वेशीवरती पाऊल जरा अडखळते, गावाच्या वेशीवरती पाऊल जरा अडखळते, ती मुजोर पाऊल वाट पायात पुन्हा अडखळते, ती मुजोर पाऊल वाट पायात पुन्हा घुटमळते. वळणावरचा निंब सळसळून ओळख देतो, वळणावरचा निंब सळसळून ओळख देतो, जुनाट बुंध्यावरच्या मी खुणाचाच पुन घेतो, जुनाट बुंध्यावरच्या मी खुणाचाच पुन घेतो. नको नको म्हणताना मी उगाच हळवा होतो, नको नको म्हणताना मी उगाच हळवा होतो, आठवणींची साले मी पुन्हा पुन्हा कुरतडतो, आठवणींची साले मी पुन्हा पुन्हा कुरतडतो. दिवसाच्या काठावरती मी निवांत बसलो होतो, दिवसाच्या काठावरती मी निवांत बसलो होतो, तव हास्य लकेरी मधले मी तरंग निरखित होतो, तव हास्य लकेरी मधले मी तरंग निरखित होतो. आज कितीक वर्षांनी ते तरंग हृदयी उठले, आज कितीक वर्षांनी ते तरंग हृदयी उठले, तव घरापुढून जाताना डोळे पाझर झाले, तव घरापुढून जाताना डोळे पाझर झाले. सवयीने जरा घुटमळलो नेहमीच्या वळणावरती, सवयीने जरा घुटमळलो नेहमीच्या वळणावरती, भास तुझा मज झाला तू मंद सुवासिक हसली, भास तुझा मज झाला तू मंद सुवासिक हसली. आता ना किंतु परंतु सलते काही न उरले, आता ना किंतु परंतु सलते काही न उरले, मस्त तरंगत गेलो वाटेने अत्तरल्याले, मस्त तरंगत गेलो वाटेने अत्तरल्याले. लाख लाख ते तारे तू मुठीत ठेवून गेली, लाख लाख ते तारे तू मुठीत ठेवून गेली, मी नकळत बनलो नभन तू धरा होऊनी नाली, मी नकळत बनलो नभन तू धरा होऊनी नाली, मी नकळत बनलो नभन तू धरा होऊनी नाली. गावच्या आठवणी म्हटलं की एकातनं दुसऱ्यातनं तिसरी अशा येत राहतात. आपण सुरुवातीला गावात जेव्हा राहिलेलो असतं तेव्हा त्याचं स्वरूप वेगळं असतं आणि त्याच्यानंतर आपण काही वर्षांनी पुन्हा भेटायला गेलो तिथे तर गाव थोडंसं बदललेलं असतं. थोडी दुकानं आलेली असतात तिथे, काही सडका झालेल्या असतात, रस्ते झालेले असतात, म्हणजे गाव वयात येतं. गाव लहान असतं, गाव वयात येतं. कवितेचं शीर्षक आहे गाव वयात येताना. माझं एवढंच गाव कालपर्यंत केवढंच होतं, माझं एवढंच गाव कालपर्यंत केवढंच होतं, नदीच्या कडेवर बसून गोजीरवाणं हसत होतं. गावच्या ह्या वेशीपासून ती वेश दिसत होती. गाव एवढं लहान होतं की गावच्या ह्या वेशीपासून ती वेश दिसत होती आणि एसटीतून कुणी पाहुणा जरी उतरला तरी गावभर चर्चा होत होती. गाव एवढंच टिचूकभर की नकाशाच्याही गावी नव्हतं, म्हणजे नकाशातच आमचं गाव नव्हतं.
गाव एवढंसं टिचूकभर की नकाशाच्याही गावी नव्हतं आणि माझं गाव वयात येईल असं कधी वाटलं नव्हतं. बघता बघता सडकांचं मिसळू फुटलं गावाला. नाही ते वयात येतं, मुलं वयात येतात तेव्हा त्यांना मिसळू फुटतं तसं. बघता बघता सडकांचं मिसळू फुटलं गावाला आणि गाव फटफटीवरनं टमटमीवरनं फिरू लागलं रोजच्याला. काय बाई सांगावं गावचा चेहरा मोहराच बदलला. काय बाई सांगावं गावचा चेहरा मोहराच बदलला. लहान लहान दुकानांचे जणू पिंपल सुटले गावाच्या चेहऱ्याला. बघता बघता शहरातली फॅशन आली गावात. बघता बघता शहरातली फॅशन आली गावात. दीपिका सलमानचा सुळसुळाट झाला घराघरात. गावाचा आवाज फुटला तसा मुलांचा आवाज फुटला वयात येताना. गावाचा आवाज फुटला पण शब्द काही कळेना. या पक्षाचा मी त्या पक्षाचा गोंधळ काही सरेना. कार्यकर्त्यांचं पीक घोषणांच्या वाऱ्यावर डोलू लागलं. कार्यकर्त्यांचं पीक घोषणांच्या वाऱ्यावर डोलू लागलं आणि शेतातलं पीक कसणाऱ्या हातावाचून जळू लागलं. भजनात रमणारी मंडळी रातरातभर जागू लागली. भजनात रमणारी मंडळी रातरातभर जागू लागली आणि सिनेमागृहाच्या मागणीसाठी उपोषणाला बसू लागली. मायची मम्मा झाली. मायची मम्मा झाली बाचा पप्पा. मायची मम्मा झाली बाचा पप्पा. चावडीवर होत नाहीत आता पूर्वीसारख्या गप्पा. खरंय. आडनीड वय त्याचं तरुण बनू पाहतंय. गावाचं वय आता आडनीड आहे. आडनीड वय त्याचं तरुण बनू पाहतंय. गाव माझं आता ते शहर बनू पाहतंय. होणारे मोठा तू कुणाची काही हरकत नाही. होणारे मोठा तू कुणाची काही हरकत नाही. पण मातीशी असणारं नातं तोडून तू टाकू नये. उडून जरी गेलो तरी गावची आम्ही ओळख लावतो. उडून जरी गेलो तरी गावची आम्ही ओळख लावतो. आणि कुणी गाववाला भेटला तर कुणी गाववाला भेटला तर कुणी आम्हाला हिरोज भेटल्यागत आनंद होतो. म्हणूनच एवढं हक्कानं सांगितलं अजून काही मागणं नव्हतं. म्हणूनच एवढं हक्कानं सांगितलं अजून काही मागणं नव्हतं. आणि माझं गाव वयात येईल असं कधी वाटलं नव्हतं. आणि माझं गाव वयात येईल असं कधी वाटलं नव्हतं. वा, खूपच सुंदर. मला फारच आवडलं. आता एक प्रेमगीत, वेगवेगळ्या विषयांवरच्या कविता आहेत, गाणी आहेत. तर आता भजन आपण ऐकलं तर आता एक प्रेमगीत आपण ऐकूया. प्रेम ही तरल, उत्कट आणि सुंदर भावना असते. प्रत्येकाच्या हृदयात तिचं अस्तित्व असतंच. प्रेमाची कबुली कुणी हो नाही अशा वृक्ष शब्दातून देतो तर कुणी सुंदर गुंफलेल्या काव्यातून देतो. पण प्रेम हे प्रेमच राहतं. मला तरी असं वाटतं की जगातल्या कुठल्याही भाषेत किंवा कुठलाही लेखक कवी असा नसावा की ज्याने प्रेमावर काहीच लिहिलेलं नाहीये. कुणावर तरी निश्चित मनापासून प्रेम केलं ना की आयुष्य कसं सुंदर सुंदर आणि बहारदार होऊन जातं. प्रेमावरचं आपण गाणं ऐकूया. नक्कीच. आणि हा तर प्रेमाचाच महिना सुरू आहे. व्हॅलेंटाईन डे आपण साजरा. हा, तुझ्याच साठी शब्द हे माझे अडले होते. तुझ्याच साठी शब्द हे माझे अडले होते. तुझ्याच साठी शब्द हे माझे अडले होते. मनीचे माझ्या गुपित तुला का कळले होते. कळले होते. तुझ्याच साठी शब्द हे माझे अडले होते. अडले होते. किती लपवली तरी न लपली लाजाव कळ. किती लपवली तरी न लपली लाजाव कळ.
तोरण सजले होते तुझ्याच साठी शब्द हे माझे अडले होते चुकून जरा का स्पर्श असा ओझरता झाला, चुकून जरा का स्पर्श असा ओझरता झाला, त्या स्पर्शाने मन हे माझे फुलले होते तुझ्याच साठी शब्द हे माझे अडले होते कशा राजसा कशा सांगू तुझे मनीच्या गाथा, कशा राजसा कशा सांगू तुझे मनीच्या गाथा, तुझ्या विना हे इंद्रधनु पांढुरले होते, तुझ्याच साठी शब्द हे माझे अडले होते फारच सुंदर आणि मला हे गाणं फारच भावलं, खूपच आवडलं. आणि सगळ्यांनाच आपल्या म्हणजे प्रेमी युगल असतील किंवा एक खरंच म्हणजे प्रेम हे कोणावरही करावं, आईवर करावं, मुलाने आईवर करावं आणि प्रेमी युगुलाने एकमेकांवर करावं, तसंही फार कोणीही ही कविता आपल्या आयुष्यामध्ये रिलेट करू शकतो. बहीण भावाचं सुद्धा आपण नातं ह्यामध्ये, पण असं सगळेच नाते खूप छान आलेली आहेत आणि हे अप्रतिम गाणं झालेलं आहे आणि हे संगीतबद्ध सुद्धा खूप छान केलेलं आहे. मला फारच आवडलं हे गाणं. धन्यवाद तेजस्वी. आणि हा प्रेमाचाच आठवडा आहे असं म्हटलं तर त्याच्यासाठी हे गाणं चपखल बसतं. आपण कार्यक्रम पुढे नेऊया. आता आपल्या आवडीचा विषय. अच्छा. शॉपिंग. आपल्या बायकांचा जो आवडीचा विषय आहे शॉपिंग. तर असं आपण म्हणजे एखाद दिवशी जेव्हा ठरवतो की नाही आता उद्या आपल्याला जायचंय खरेदीला, तर तो आपल्या बायकांच्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा दिवस असतो की आपण त्यासाठी लवकर उठतो, खास लवकर घरातली कामं आटोपतो, मुलाला नवऱ्याला डबा वगैरे देऊन एकदा शाळा आणि ऑफिसला पाठवून दिलं की आपल्यासाठी शॉपिंगला एव्हर रेडी एखादी मैत्रीण पकडायची आणि याचे शॉपिंग करायचं. म्हणजे त्याच्यासारखा आनंद आपल्याला नसतो. अगदी देवाने खाली उतरून आपल्याला जर तरी म्हटलं की आम्ही तुला मोक्ष देतो, ये मी बाई देतो तुला, चल एक स्पेशल सीट देतो, तरी आपण म्हणू नको, आम्हाला आधी साड्या बघू दे, अशी आपली परिस्थिती असते. तर हा जो या विषयावरची कविता आहे गमतीशीर. कवितेचं शीर्षक आहे बाजार. आज माझ्या मनात आलं घेऊन जाऊया आईला बाजारात. आज आई होती माझ्या बरोबर. आज माझ्या मनात आलं घेऊन जाऊया आईला बाजारात. खूप दिवसात गेलो नाही, खरेदी करूया सुपर मार्केटात. झगपग साड्या नेसून आम्ही मायलेकी निघालो खरेदीला. झगपग साड्या नेसून आम्ही मायलेकी निघालो खरेदीला. 2 तासात परत यायचं समजावत होतो एकमेकींना. 2 तासात परत यायचं, जास्त वेळ नाही घालवायचा. मला तर काहीच घ्यायचं नाही, आईचं सारखं चाललं होतं. मला तर काहीच घ्यायचं नाही, आईचं सारखं चाललं होतं. अगं मला तरी कुठं काय घ्यायचंय, माझंही त्याच्यावर पालुपद होतं.
आता निघालोच आहोत ना आपण तर नवीन वस्तू पाहून घेऊ बरं का. आता निघालोच आहोत ना आपण तर नवीन वस्तू पाहून घेऊ आणि जमलं जर वेळेमध्ये तर साडी सेललाही जाऊन येऊ बरं का. वेळेमध्ये असेल तर जमलं जर वेळेमध्ये तर साडी सेललाही जाऊन येऊ. बाजारात शिरल्यावर मात्र यक्ष प्रश्न उभा टाकला. बाजारात शिरल्यावर मात्र यक्ष प्रश्न उभा टाकला. कुठून बरं सुरुवात करावी यावर आमचा काटा अडकला. अगं त्या स्टेनलेस स्टीलच्या वस्तूंची आता फॅशन काही उरली नाही. म्हणजे माझं आपलं एक मत, स्टेनलेस स्टीलच्या वस्तूंची फॅशन काही उरली नाही. अगं त्या प्लास्टिकच्या वस्तूंमध्ये मला काही बाई दम वाटत नाही. आईचं आपलं एक मत. म्हणजे मतभेदांनाही आमच्या खरं तर अशी काही धारच नव्हती. मतभेदांनाही आमच्या खरं तर अशी काही धारच नव्हती. आपलेच विचार खोडून निघावेत एवढीच माफक अपेक्षा होती. काट्या चमच्यापासून सुरुवात करता करता आमची गाडी कपड्या लत्त्यावर आली बरं का. आधी काहीच घ्यायचं नव्हतं. आता काट्या चमच्यापासून सुरुवात करता करता आमची गाडी कपड्या लत्त्यावर आली आणि घरातल्या प्रत्येकासाठी काहीतरी घ्यावेच इथवर आमची मजल आली. तहान भूक विसरून आम्ही हल्लाबोल करत होतो. तहान भूक विसरून आम्ही हल्लाबोल करत होतो. मर्दानीच्या थाटामध्ये एक एक किल्ला सर करत होतो. काही वेळातच लक्षात आलं बाजार खूप मोठा आहे. काही वेळातच लक्षात आलं बाजार खूप मोठा आहे. त्याला पादाक्रांत करण्यात आपला हात थिटा आहे. आमच्या अगाध दिशा ज्ञानाला स्मरून आई पूर्वेला तर मी पश्चिमेला निघाले बरं का. सगळं आता कव्हर करायचं म्हटल्यावर मग आम्ही दोघं विभागणी केली. आमच्या अगाध दिशा ज्ञानाला स्मरून आई पूर्वेला तर मी पश्चिमेला निघाले. गनिमावर चहू बाजूने हल्ला करून त्याला आम्ही पाणी पाजले. प्रचंड खरेदी केली. अरे बापरे. पाण्याचा लोटा समोर धरून आमचे बाबा केविलवाणे हसले. पाण्याचा लोटा समोर धरून आमचे बाबा केविलवाणे हसले. 2 तासात येणार होतात, आता रात्रीचे 8 वाजले. खरेदीचा महापूर घरात आला. खरेदीचा महापूर घरात आला. बाजारच जणू काही घरात भरला. आपण जिंकलो की बाजाराच्या महाजाळात फसलो. एवढ्याच समजुतीचा प्रश्न उरला. एवढ्याच समजुतीचा प्रश्न उरला. ही पण खरंच घराघरातलीच कविता आहे. छान आहे. तर आता पुन्हा एक वेगळ्या विषयावरची कविता घेते. कधी कधी आहे ना नुसता वैताग होतो. म्हणजे कुठलंही काम करायला जावं ना तर होत नाही. म्हणजे आपण वर्षानुवर्ष मान खाली घालून ऑफिसमध्ये काम करत असतो आणि जेव्हा प्रमोशनची वेळ येते किंवा इन्क्रीमेंटची वेळ येते तेव्हा भलत्याच कोणाचा तरी नंबर लागतो. किंवा आपण एखाद्याला मित्र म्हणून पैसे देतो त्याच्या मदत करायची म्हणून आणि तो आपल्या केसाने गळा कापतो. असंही होतं खूप वेळेला. किंवा घरात येणारी आजारपणं, 1 ना 1000 गोष्टी असतात. तेव्हा असं आपल्याला वाटतं की देवाचं आपल्याकडे लक्ष आहे की नाही, की आपण एक छोटासा बघतो कुठेतरी त्याचं भक्ती करतो हे तो बघत नाहीये, त्याला दिसत नाही की काय, असं काहीतरी विचित्र विचार यायला लागतात. आणि असं वाटतं की त्याचे कुणी आवडते भक्त आहेत का आणि तो त्यांच्याकडेच लक्ष देतोय आपल्याकडे देतच नाही की काय, असे विचार यायला लागतात. आणि आवडते भक्त आणि देव असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अर्जुन आणि कृष्ण येतो. जेव्हा महाभारताचं युद्ध झालं तेव्हा दुर्योधनाने आपल्या बाजूने पूर्ण नारायणी सेना मागून घेतली होती आणि अर्जुनाने केवळ कृष्णाला मागून घेतलं होतं. तेव्हा त्याला हसताना किंवा चिडवताना कृष्ण म्हणतो, हार निश्चित है तेरी हरदम रहेगा उदास. हार निश्चित है तेरी हरदम रहेगा उदास. माखन दुर्योधन ले गया अब छाछ बची है तेरे पास. तेव्हा त्याला उत्तर देताना अर्जुन म्हणतो, हे प्रभो जीत निश्चित है मेरी दास हो नहीं सकता उदास. हे प्रभो जीत निश्चित है मेरी दास हो नहीं सकता उदास. माखन लेकर क्या करूं जब माखन चोर है मेरे पास. माखन लेकर क्या करूं जब माखन चोर है मेरे पास. आता ती मोठी माणसं झाली, कोणाकडे माखन आहे कोणाकडे माखन चोर आहे. आपल्याकडे काय, आपल्याकडे आहे की वैताग. आणि ह्या वैतागातनं कविता स्फुरते. कवितेचं शीर्षक आहे कॉन्ट्रॅक्ट. आता बस झालं तुझं नुसतं आश्वासनं देणं. आता बस झालं तुझं नुसतं आश्वासनं देणं. वर्षानुवर्ष तर हेच पाहते. मग तुझ्या हात आणि आमच्या राजकारण्यात फरक तो काय देवा. मग तुझ्या हात आणि आमच्या राजकारण्यात फरक तो काय देवा. आता नाही बोलणार मी तुझ्या या बोलतापांना. मी तुझं रक्षण करता, मी तुझ्या पाठीशी, ते काही नाही आता. मी तुझं रक्षण करता, मी तुझ्या पाठीशी, ते काही नाही आता. सरळ कॉन्ट्रॅक्टच करून टाकू तुझ्यात आणि माझ्यात. सरळ कॉन्ट्रॅक्टच करून टाकू तुझ्यात आणि माझ्यात. 5 वर्षाचा नको एकदम 1 वर्षाचं करून पाहू. 5 वर्षाचं नको एकदम 1 वर्षाचं करून पाहू. तुझं आणि माझं जमलं नीटसं तर मग पुढे वाढवून घेऊ. मी रोज तुझी पूजा करेन, तू रोज मला पैसा दे. कॉन्ट्रॅक्टच करू आपण असा.
मी रोज तुझी पूजा करेन, तू रोज मला पैसा दे. महिन्यातनं मी 4 उपास धरेन, तू मला शांती दे. 2 महिन्यात मंदिरात येऊन तुझं दर्शन घेईन, तू मला आरोग्य दे. आणि वर्षातून मी एक तीर्थयात्राही करेन, तू मला आयुष्य दे. अजूनही बऱ्याच काही गोष्टी आहेत, बसून सगळी यादी करू. अजूनही बऱ्याच काही गोष्टी आहेत, बसून सगळी यादी करू. तुझ्याही असतील काही अपेक्षा माझ्याकडून, तर त्याही आपण लिहून काढू. कधी येऊ देवळात भेटायला, बॉन्ड पेपर घेऊनच येते. कधी येऊ देवळात भेटायला, बॉन्ड पेपर घेऊनच येते. 100 रुपयांचा बॉन्ड पेपर 50 तुझ्या दानपेटीतून येते. प्रत्येकानं कसं व्यवहाराला पक्क असावं, प्रत्येकानं कसं व्यवहाराला पक्क असावं. तू देव असलंस म्हणून काय झालं रे, तूही त्याच नियमानं वागावं. अरे इतकी युग सगळ्यांनीच सहन केली तुझी मोनोपॉली, इतकी युग सगळ्यांनीच सहन केली तुझी मोनोपॉली. देवांची असली म्हणून काय झालं, होती की रे तुमची एक लॉबी. म्हणजे बघ कसं कोपशील म्हणून शरण जायचं, कोपशील म्हणून शरण जायचं. एका देवानं काम नाही केलं तर दुसऱ्या देवाकडे जायचं. म्हणजे तुमचा सगळा व्यवहार होता आमच्या सरकारी दफ्तरासारखा, म्हणजे तुमचा सगळा व्यवहार होता आमच्या सरकारी दफ्तरासारखा. काम झालं तर छान, नाही तर आपल्याच नशिबाला बोल लावायचा. आता माणूस जागा झालाय बरं का देवा, आता माणूस जागा झालाय. माणसात देव बघता बघता देवात माणूस त्याने शोधलाय. कॉन्ट्रॅक्टवर लवकर सही कर, 1 तारखेपासून कामाला लागू. कॉन्ट्रॅक्टवर लवकर सही कर, 1 तारखेपासून कामाला लागू. नुसताच काय रे शांत बसलायस, मनात असेल ते बोलून टाकू. तेवढ्यात असं म्हणतात प्रकाश फुलला, तेवढ्यात असं म्हणतात प्रकाश फुलला, सोसाट्याचा वारा सुटला. तेवढ्यात असं म्हणतात प्रकाश फुलला, सोसाट्याचा वारा सुटला. झाडांच्या माना डुलवत डुलवत देव एवढंच म्हणाला, झाडांच्या माना डुलवत डुलवत देव एवढंच म्हणाला. तथास्तु बेटा तथास्तु, तथास्तु बेटा तथास्तु. जरी आपण देवाला आपल्या बरोबरीचं मानत असलं तरी देव आपल्याला कायम समजून घेतो, लहान समजून आपल्यावर कृपादृष्टी ठेवतो, असं आपल्याला नेहमी जाणवतं. एक वेगळ्या विषयावरची कविता घेते. आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये घरामध्ये असं जाणवतं की जनरेशन गॅप असते. म्हणजे आपल्या घरामध्ये आजोबा, वडील, मुलगा, नातू अशा जनरेशन्स असतात, पिढ्या असतात. आणि प्रत्येक जुन्या पिढीला वाटत असतं की नवीन पिढी ही आगाऊ आहे, दीडशाणी आहे. आणि प्रत्येक नवीन पिढीला वाटत असतं की जुनी पिढी ही टाकाऊ आहे, त्यांना काही समजत नाही. त्याच्यामुळे ही जी जनरेशन गॅप असते ही असतेच काही झालं तरी. तसंच ही जनरेशन गॅप झुरळांमध्ये देखील असते. झुरळांमध्ये पण पिढ्या असतात, त्यांच्यामध्ये पण आजोबा, वडील, नातू, पण तू सगळे असतीलच ना, तर त्यांच्यामध्ये पण जनरेशन गॅप असते. आणि कवितेचे शीर्षक आहे जनरेशन गॅप. एक होतं झुळू झुरळ, एक होतं झुळू झुरळ, ते चालत नव्हतं सरळ. वाकडं तिकडं चालायचं, पायांच्या मधून पळायचं. वाकडं तिकडं चालायचं, पायांच्या मधून पळायचं. भांड्यावरती बसायचं, चपलांमध्ये घुसायचं. अंगावरती चढायचं, दुधातून डुबकी मारायचं. त्याच्या त्या बाळलीला पाहून त्याची आई हसायची. आईला कौतुक ना मुलाचं. त्याच्या त्या बाळलीला पाहून त्याची आई हसायची. कौतुकानं गोंजारता गोंजारता मिशात मिशा गुंतवायची. पंखा खालून आणलेला एक भज्याचा तुकडा भरवायची. लाड करायची ती. पंखा खालून आणलेला एक भज्याचा तुकडा भरवायची. झुळू बेटा शहाणा ना तू, एवढी मस्ती नाही करायची. तो विचारायचं का नाही करायची, तर कारण सांगता सांगता तिची पुरेवाटच व्हायची. कारण सांगता सांगता तिची पुरेवाटच व्हायची. प्रत्यक्षात मात्र तिला त्याच्याशी पकडापकडी खेळायला लागायची. झुळू तिला समजायचा, माणसांना नाही घाबरायचं. झुळू तिला समजायचा, माणसांना नाही घाबरायचं. त्यांना सळो की पळो करून सोडायचं. गनिमी काव्याचं तंत्र अपनावायचं. अगं उगाच नाही मी इतिहासाच्या पुस्तकात 1.5 महिना बसायचो. अगं उगाच नाही मी इतिहासाच्या पुस्तकात 1.5 महिना बसायचो. रणनीतीच्या सगळ्याच कला मी मुखोद्गत करायचो. पाहिलास का घराचा नकाशा, सगळं केलंय मी एकदम फिट. का पाहिलास का घराचा नकाशा, सगळं केलंय मी एकदम फिट. दक्षिण उत्तरेकडच्या खिडक्याच आहेत आपली इमर्जन्सी एक्झिट. रासायनिक हल्ल्यावरती आहे कधीपासूनची बंदी, माहितीये काही तुला? रासायनिक हल्ल्यावरती आहे, पण हिट मारतो ना. रासायनिक हल्ल्यावरती आहे कधीपासूनची बंदी. मेनका गांधीला बोलवून उतरवतो यांची धुंदी. आईला काही समजायचं नाही, आईला काही समजायचं नाही. गॅसच्या नळीत चल म्हणायची. आईला काही समजायचं नाही. गॅसच्या नळीत चल म्हणायची. झुळू नाराजीनं डोकं हलवायचा.
म्हणायचा ही जनरेशन गॅप नाही भरायची. जुळू नाराजीनं डोकं हलवायचा, म्हणायचा ही जनरेशन गॅप नाही भरायची. मन हे गुंतले रे तुझ्यामध्ये, मन हे गुंतले रे तुझ्यामध्ये. साथ तुझी मज असे ना असे, साथ तुझी मज असे ना असे. अनामिकेतील नीलम खुणवी, मधुमिलनाचे धुसरी ठसे. मन हे गुंतले रे तुझ्यामध्ये, मन हे गुंतले रे तुझ्यामध्ये. पाठ फिरवूनी गेलास राजा, पडले मागे दुःख सडे. पाठ फिरवूनी गेलास राजा, पडले मागे दुःख सडे. मागे वळूनी बगसी एकदा, रक्तबंबाळ मनीसे तडे. मन हे गुंतले रे तुझ्यामध्ये, मन हे गुंतले रे तुझ्यामध्ये. नियतीने का डाव साधला, माझा सोनी तू माझा नवरला. नियतीने का डाव साधला, माझा सोनी तू माझा नवरला. प्रीत माझी अल्पजीवी, वियोग का शतायुषी झाला. मन हे गुंतले रे तुझ्यामध्ये, मन हे गुंतले रे तुझ्यामध्ये. प्रीतीचे हे नाजूक धागे, पायदळी तू तुडवू नको रे. प्रीतीचे हे नाजूक धागे, पायदळी तू तुडवू नको रे. साजना माझ्या प्रिया रे, आज तू परतून ये रे. आज तू परतून ये रे, आज तू परतून ये रे. मन हे गुंतले रे तुझ्यामध्ये, मन हे गुंतले रे तुझ्यामध्ये. साथ तुझी मज असे ना असे, साथ तुझी मज असे ना असे. अनामिकेतील
नीलम खुणवी मधुमिलनाचे धुसरी ठसे मन हे गुंतले रे तुझ्यामध्ये मन हे गुंतले रे तुझ्यामध्ये मन हे गुंतले रे तुझ्यामध्ये. सुंदर, खूपच छान, सुंदर आवाजही सुंदर आणि गायलाच पण सादरीकरणही खूप छान केलं आणि एकंदरीत ऑर्केस्ट्रेशन सुद्धा खूप छान झालंय या गाण्याचं. बरोबर आहे. तर हे कार्यक्रम तर आपला संपू नये आणि संपणार इतक्या लवकर. अशीच तुम्ही निवेदन सादर करावं आणि अशीच आम्ही गाणी अमित तुमच्याकडून ऐकावेत असं खूप छान वाटतंय. बरोबर, परंतु वेळेचं लिमिटेशन असल्यामुळे, कारण हा कार्यक्रम खूप मोठा आहे, 2-2.5 तासांचा आहे, खूप गाणी आहे त्याच्यात, खूप साऱ्या कविता आहेत, परंतु आज आपल्याला वेळेचं विशेष कार्यक्रमामुळे आपण एक थोडासा भाग घेतोय, थोडासा भाग घेतला आपण. निवडक कविता, निवडक गाणी घेतली जी रिलेटेड आहे तर सध्याच्या माहोलला त्याच्याप्रमाणे आपण घेतली. आणि आपण आता कार्यक्रमाच्या समारोपाकडे येऊया. मला असं वाटतं की आयुष्य म्हणजे एक मैफिल आहे. या मैफिलीमध्ये आनंद, दुःख, राग, लोभ, विरह अशा वेगवेगळ्या रागांनी नटलेली ही मैफिल आहे. ह्या प्रवासामध्ये अनेक जण आपल्या या मैफिलीत सामील होतात, आपल्या परीने त्याच्यामध्ये रंग भरतात आणि त्यांची वेळ आली की ते निघूनही जातात. पण ते निघून जरी गेले तरी त्यांनी आपल्या मैफिलीत भरलेला जो रंग असतो तो तसाच तरंगत राहतो आणि आपलं आयुष्य आणि आपलं भावविश्व अजून समृद्ध करून जातो. तुमच्यासारख्या प्रेमळ रसिकांच्या आणि तेजस्विनीच्या साक्षीने आजचा हा केवल प्रयोगी कार्यक्रम खूप सुंदर झाला असं मी म्हणेन. आणि जाता जाता प्रार्थनेने आपल्या कवितेचा, आपल्या कार्यक्रमाचा समारोप करते. संपू दे अज्ञान सारे, संपू दे अज्ञान सारे, दीप तेजाचा जळू दे. संपू दे अज्ञान सारे, दीप तेजाचा जळू दे, अंतरीच्या काजळीला स्वप्न ताऱ्यांचे पडू दे. लेखणीला धार यावी, लेखणीला धार यावी, दुष्ट सारे ही जळावे. लेखणीला धार यावी, दुष्ट सारे ही जळावे, शब्द यावे ओठी असे की शारदेला मोह व्हावे. दृष्टी व्हावी सुज्ञ अशी, दृष्टी व्हावी सुज्ञ अशी, तळमनाचा दिसावा. दृष्टी व्हावी सुज्ञ अशी, तळमनाचा दिसावा, सृजनाच्या अंगुलीला मुरलीचा भास व्हावा. गीत तुझे गाता नाया, गीत तुझे गाता नाया, देह सारा गीत व्हावा. आज मातीने हसावे अन सुगंधित श्वास घ्यावा. आज मातीने हसावे अन सुगंधित श्वास घ्यावा. धन्यवाद. नक्कीच, खरंच आज केवल प्रयोगीने जो आम्हाला श्रवणानंद दिला आहे त्यांनी आम्ही अगदी धन्य झालो आहोत. आणि केवल प्रयोगीचे असेच असंख्य प्रयोग व्हावेत आणि तुम्ही अधिकाधिक श्रोत्यांना आणि साहित्यप्रेमींना, साहित्य रसिकांना हा केवल प्रयोगीचा आस्वाद द्यावा अशी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दोघंही, अनघा तांबोळी मॅडम आणि अमित कदम सर, तुम्ही दोघंही आज आमच्या आचार्य 90 FM या स्टुडिओमध्ये आलात आणि केवल प्रयोगीचा हा सुंदर असा प्रयोग आमच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सादर केला. त्याबद्दल तुमचे आचार्य 90 FMच्या टीमकडून खूप खूप धन्यवाद, आभार. धन्यवाद. आम्हाला इकडे येऊन खूप आनंद वाटला आणि कार्यक्रम सादर करून तुमच्या समोर आलो आम्ही आणि आशा आहे की तुम्हाला आमच्या कविता आणि गाणे आवडतील. तेजस्विनीचे मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. तर मित्रांनो, असाच एक खास कार्यक्रम घेऊन भेटूया पुढील कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. तुम्हाला पुन्हा एकदा मराठी गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता इथेच थांबते. धन्यवाद. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM, तुमचा आपला रेडिओ. तुम्ही